क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देऊन अवघ्या 8 ते 9 महिन्यापूर्वी नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेणाऱ्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना अंतर्गत गटबाजीमुळे अक्षरशः रडकुंडीला यायची वेळ आलेली दिसते। त्यांच्याच पक्षातील अध्यक्षांच्या विरोधात सभापती असतील किंवा उपाध्यक्ष असतील यांनी उठाव केलाय आणि नगरपालिकेत गेल्या 3-4 सर्वसाधारण सभा असतील किंवा इतर बैठकांमधून जे चित्र दिसले ते निश्चितपणे पंडितांना विचार करायला लावणार आहे। नेमकं काय घडले? टक्केवारीचा घोळ आहे की गुत्तेदारीचा घोळ आहे? प्रतिष्ठेचा आहे की वरचढ कोण आणि अधिकार कोणाला? याबाबत आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बीड नगरपालिकेमध्ये गेल्या 35-40 वर्षापासून डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर किंवा क्षीरसागर घराण्याची एक हाती सत्ता होती। या काळात उपाध्यक्ष कोण होतं, सभापती कोण होते, त्यांना काय अधिकार होते, बैठका कधी व्हायच्या, फंड कधी यायचा, कुठली योजना कशा पद्धतीने आणली जायची याचा कुणालाही मागमूस कधी लागत नव्हता। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा पार पडल्याचं फक्त चित्र समोर दिसायचं। अंतर्गत वाद कधीही समोर आले नाहीत, कारण डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचा एक छत्री अंमल, त्यांचा हुकूम हा अंतिम असायचा। मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ऐनवेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांचे साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि बीडच्या नगरपालिकेचं नेतृत्व करण्याची वेळ ही अकस्मातपणे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या खांद्यावर येऊन पडली। त्यांनी मोठ बांधली। सगळे अंतर्गत वाद असतील किंवा एकमेकाच्या बद्दल असलेली नाराजी असेल ही दूर करत त्यांनी नगरपालिकेवर आपली सत्ता अर्थात अजित पवार यांची सत्ता आणली। नगराध्यक्षा म्हणून प्रेमलता पारवे या विराजमान झाल्या, उपाध्यक्षपदी विनोद मुळुकू विराजमान झाले आणि सभापतींचं देखील खेळीमेळीच्या वातावरणात वाटप झालं। त्यानंतर बीडकर हे विकासाच्या दृष्टीनं काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील, पंडित हे पवारांच्या जवळचे असल्यामुळे निश्चितपणे बीडच्या विकासासाठी करोडो रुपये निधी येईल अशी अपेक्षा करत होते। परंतु बीड शहरातील जवळपास 30 रस्त्यांसाठी जो 22 कोटी रुपयांचा निधी आला आणि तो निधी एकाच कॉन्ट्रॅक्टरला सगळी टेंडर देऊन त्याच्या हातात दिल्यानंतर बीड नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच 2 गट पडले। अक्षरशः एकमेकाच्या विरोधात या दोन्ही गटांनी गरळ ओकायला सुरुवात केली। त्यामागची कारणं ही काय होती ही सर्वश्रुत आहेत, पण अवघ्या 3-4 महिन्यात किंवा 2-3 महिन्यातच अशा पद्धतीनं फूट पडेल ही अपेक्षा पंडितांनाही नसावी। जे क्षीरसागर सत्तेबाहेर गेले होते ते बाहेरून ही सगळी मजा बघण्यात किंवा मजा घेण्यात आनंद मानत होते, पण बीड नगरपालिकेत गेल्या 2-3 सर्वसाधारण सभा असतील किंवा विशेष बैठका असतील, यामध्ये जो काही गदारोळ झाला, यामध्ये जो काही गोंधळ झाला किंवा यामध्ये जी काही बाचाबाची तुतुमैमय झाली ती पाहिल्यानंतर रात्रीचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ बीडकरांवर आणि नगरपालिका प्रशासनावर आली असेल। बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांना किती अधिकार आहेत, त्यांना नगरपालिकेचा कायदा कळतो की नाही, नगरपालिका कशा पद्धतीने हँडल करायची याबाबत चर्चा सुरू झाल्या। अक्षरशः त्यांच्याच उपाध्यक्ष असतील किंवा त्यांच्याच सभापतींनी किंवा गटनेत्यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या। त्यानंतर संतापलेल्या नगराध्यक्षा पारवे यांनी देखील प्रत्येकाला आपल्या पद्धतीने उत्तर देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण खरी थिंगी जी पडली होती ती बीड शहरामध्ये जवळपास 31 ठिकाणी पाणी पुरवठ्याची कामे करण्यासाठी म्हणून 10-10 लाख रुपयांचा निधी त्या प्रभागात किंवा त्या नगरसेवकाच्या सांगण्यानुसार खर्च करायचा असं ठराव झाला। हा ठराव जेव्हा झाला त्याला नगराध्यक्षांसहित सर्वांनीच एकमतानं अनुमोदन दिलं। मात्र त्यानंतर नगराध्यक्षांनी तुकडे पाडण्याऐवजी एकत्रित टेंडर करावं आणि एकाच एजन्सीला हे काम द्यावं, जेणेकरून कामावर नियंत्रण ठेवता येईल आणि
काम जर का व्यवस्थित झालं नाही तर त्याची जी काही लायबिलिटी आहे ती एकाच व्यक्तीवर किंवा एका एजन्सीवर ठेवता येईल या दृष्टीनं मार्गदर्शन करावं, यासाठी त्याच ठरावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागवलं. आणि इथंच जो काही दोन गटामधला वाद होता तो जास्तच उफाळून आला. अक्षरशः 10-11 नगरसेवक जे पंडितांच्या नेतृत्वाखाली निवडून आले, ज्यांना अजित पवारांनी जवळ केलं, धनंजय मुंडेंनी त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनीच बंडाचा झेंडा हाती घेतला आणि नगराध्यक्षांच्या विरोधात एल्गार पुकारल्याचंच वातावरण सभागृहात दिसून आलं. सभागृहाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी देखील नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडून स्वच्छता सभापती जे आहेत शेख निजाम यांनी नगराध्यक्षांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. शेख निजाम यांच्या कार्यपद्धतीवर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी टेंडर मॅनेज केल्याचा देखील आरोप केला. स्वच्छतेच्या टेंडरमध्ये अनेक गैरप्रकार केले असल्याचा देखील आरोप झाला. त्याबाबत शेख निजाम यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील खुलासे केले. पण मूळ मुद्दा हा आहे की ज्या विजयसिंह पंडित असतील किंवा अमरसिंह पंडित असतील किंवा स्वर्गीय अजित पवार असतील यांनी विकासाची स्वप्न दाखवत किंवा विकासाची आश्वासनं देत बीडकरांची मतं घेतली होती आणि क्षीरसागरांच्या ताब्यातून अजित पवारांच्या ताब्यात नगरपालिका दिली होती. त्या मतदारांना नेमका प्रश्न पडलाय की सत्ताधारी कोण आहेत आणि विरोधक कोण आहेत. म्हणजे उंदरा मांजराची युती झाली आणि त्या युतीमध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर किंवा सत्ता आल्यानंतर पुन्हा परत लोण्याचा गोळा कुणी खायचा, कुणाला किती वाटा मिळायला पाहिजे, कुणाला जास्त वाटा मिळायला पाहिजे, कुणाचे अधिकार किती जास्त आहेत, कुणाचे अधिकार किती कमी आहेत, यावरून वाद सुरू झाले आणि उंदरा मांजराचं हे सरकार किंवा ही सत्ता डळमळती की काय अशी चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. म्हणजे केवळ आणि केवळ 10 लाखाचे तुकडे करायचे की नाही, ते करायचे नसतील तर मग एजन्सी कोण द्यायची, किंवा पाणी पुरवठ्याच्या कामाचे तुकडे पाडायचे नाही, अशी भूमिका एकीकडे नगराध्यक्ष घेत असताना मुरुमाच्या कामाची मात्र 10-10 लाखाचे तुकडे कसे केले गेले असा देखील सवाल उपस्थित केला गेला. म्हणजे आज जे पंडित गेवराईचं राजकारण कमी लक्ष देऊन बीडच्या राजकारणावर कॉन्सन्ट्रेशन वाढवत आहेत, बीडमध्ये 2029ला आपल्याला चान्स मिळेल या दृष्टीनं पाय पसरवण्याचा प्रयत्न करतायत, सगळ्यांना गाठीभेटी घेत लग्न समारंभ असतील किंवा दुःखद प्रसंग असतील प्रत्येक ठिकाणी विजयसिंह पंडित हे स्वतः जातीनं हजर होत आहेत आणि कदाचित त्यांच्याच गटातील काही लोकांना हे रुचत नसावं किंवा पटत नसावं. दुसरा भाग असाही चर्चेला जातोय की काही नगरसेवकांना त्यांचा हिस्सा किंवा त्यांचं जे काही लोणी आहे ते मिळत नसल्यामुळं त्यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेतलाय. खरं काय खोटं काय हे ते नगरसेवक आणि आमदार विजयसिंह पंडित यांना माहीत. परंतु यासाठी निश्चितच बीडकरांनी पंडितांच्या बाजूने किंवा अजितदादांच्या बाजूने कौल दिला नव्हता, हे मात्र खरं आहे. सुनेत्रा पवारांपर्यंत हे प्रकरण गेले. सुनेत्रा पवारांनी या बाबतीत बैठक देखील लावलेली आहे, पण त्या बैठकीनंतर हे फार काही व्यवस्थित होईल अशी शक्यता कमी वाटते. कारण ज्या लोकांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय त्यांनी यापूर्वी त्यांची सुरुवातच क्षीरसागरांपासून सुरू झालेली होती. क्षीरसागरांमुळे ते सभागृहात पोहोचले, सभापती पदापर्यंत पोहोचले असतील किंवा उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले असतील, पण त्यांनी त्याचा विसर पडून किंवा त्यांनी ते मागं सोडून प्रत्येक वेळी जयदत्त क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर असतील यांना धोका देऊन किंवा त्यांना सोडचिठ्ठी देऊन दर निवडणुकीत नवीन चिन्ह नवीन पक्ष शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हेच लोक आज पंडितांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्यानंतर, सत्ता हातात आल्यानंतर सत्तेची फळं चाखायच्या ऐवजी पंडितांसमोरच आव्हान उभा करण्याची भाषा करू लागलेली आहेत. एकीकडे ते सांगतात की पंडितच आमचे नेते आहेत, पण नगरपालिकेत हम करे सो कायदा किंवा आम्ही जे म्हणू तेच व्हायला पाहिजे. आणि इथंच खरी गोम आहे. पंडितांना देखील आता पश्चाताप होत असेल की असे सगळे जे एकमेकावर नाराज आहेत अशा सगळ्यांची आपण मोठ बांधली, पण यांच्यातली नाराजी कमी करण्याऐवजी ती वाढतच चाललेली आहे. आणि हे एकमेकाची पदं घालवण्यासाठी किंवा एकमेकाला खाली पाडण्यासाठी किंवा सत्तेबाहेर पदच्युत करण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं टॅक्टिक्स करतायत, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करतायत, त्यावरून पंडित देखील आता हैराण झाले असावे. क्षीरसागर मुक्तीचा नारा देऊन त्यात यश मिळवल्यानंतर ही सत्ता सुरळीतपणे चालेल
निश्चितपणे बीड शहराच्या नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, हे सुटतील आणि एक आदर्श कारभार कसा असतो याचं उदाहरण पंडित सेट करतील अशी बीडकरांची अपेक्षा होती. पण त्यांच्याच काही सवंगड्यांनी, त्यांच्याच काही सोबत्यांनी त्यांना पाठीमागून वार केल्याचा प्रकार या सगळ्या घटना घडामोडीनंतर दिसून येत आहे. नगरपालिकेमध्ये जो काही फंड येतो किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही विकास कामं केली जातात त्याचे सर्वाधिकार हे पीठासीन अधिकारी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे नगराध्यक्षांना आहेत. पण त्यांनी देखील सर्वांना विश्वासात घेऊन कुणाही एकाच्या सांगण्यावरून हे करायला नाही पाहिजे, ही बाब खरी आहे. पण इथं झालंय असं की मी मोठा की तू मोठा, आम्ही अनुभवी आहोत, नगराध्यक्षा या अनुभवी नाही आहेत, नगराध्यक्षांना राजकारणाचा अनुभव कमी आहे, नगराध्यक्षांना प्रशासन कळत असेल पण नगरपालिकेचा कायदा कळत नाही, नगराध्यक्षा या कुठल्याही पद्धतीनं कारभार करत आहेत आणि त्यामुळे ते अपात्र होऊ शकतात, इथपर्यंत वेळ या सगळ्या वादाची आलेली आहे. एकूणच काय तर क्षीरसागर नको म्हणून ज्यांच्या हातात सत्ता दिली ते कारभार करण्यामध्ये सक्षम नाहीत हे अवघ्या 8-9 महिन्यातच सिद्ध झालेलं आहे. पुरं वर्ष होऊ पर्यंत तरी हे जर का युती किंवा हे उंदरा मांजराचं जी काही सत्ता आहे ती जर का व्यवस्थितपणे चालली असती तर निश्चितपणे बीडकरांनी देखील आपलं मत योग्य पारड्यात पडलं असं समाधान व्यक्त केलं असतं. पण आज बीडकरांना पश्चाताप करण्याची वेळ आली आणि सगळ्यात मोठा पश्चाताप हा पंडितांना होत असेल. कारण ज्यांच्या भरोशावर किंवा ज्यांच्या साथीनं त्यांनी क्षीरसागरांसमोर आव्हान उभा केलं, आज त्या पंडितांना हे लक्षात आलं असेल की ते लोक जे क्षीरसागरांचे झाले नाहीत ते आपले कधीच होऊ शकत नाहीत. हे फक्त आणि फक्त सत्तेची फळं चाकण्यासाठी, लोण्याचा गोळा पदरात पाडून घेण्यासाठी आणि केवळ आणि केवळ टक्केवारीसाठी किंवा गुत्तेदारीसाठीच काम करतायत असं चित्र त्यांच्या देखील लक्षात आलं असेल. आता जे लोक नगराध्यक्षांना विरोध करतायत किंवा नियमावर बोट ठेवून कारभार करा असं सांगतायत त्यांनी यापूर्वी कारभार कसा केलेला आहे हा देखील इतिहास जर का पाहिला तर पंडितांच्या लक्षात येईल की यांनी यापूर्वी प्रत्येकाला केवळ अडचणीत आणून, त्याच्या अंगावर जाऊन, त्याचे कच्चे दुवे हेरून त्याच्याकडून आपल्या पदरात काही पडतं का याचाच आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच पुढचा पार्ट हा सध्या दिसून येतोय. बीड नगरपालिकेत ज्या पद्धतीनं कारभार सुरू आहे त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की ही जी काही सत्ताधारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये जे 2-3 गट पडलेले आहेत ते गट गुण्यागोविंदानं नांदण्याची शक्यता नाहीये आणि त्यामुळं नगराध्यक्षांच्या समोर पुढच्या वर्षामध्ये अनेक आव्हानं असू शकतात. कदाचित जे काही सभापती आहेत किंवा जे काही पदाधिकारी, उपाध्यक्षांसहित जे काही पदाधिकारी आहेत ते नवीनही येऊ शकतात, ते बंडखोर गटाचेही येऊ शकतात. बंडखोर गट हा विरोधी पक्षासोबत म्हणजेच भाजप किंवा शरद पवार गटासोबत म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जाण्याची देखील शक्यता आहे आणि तसं झाल्यास नगराध्यक्ष एकाकी पडतील आणि तिथून पुढचा जो काही त्यांचा प्रवास असणार आहे तो अत्यंत खडतर असणार आहे. याला जर का वेळीच आवर घालायचा असेल तर विजयसिंह पंडित असतील किंवा अमरसिंह पंडित असतील या भूमिका घेऊन आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून या सगळ्या बंडखोरांची किंवा जे सत्तेत आहेत त्यांची देखील समजूत घालून किंवा कान उघडणी करून हा कारभार सुरळीतपणे वटणीवर आणण्यासाठी किंवा योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पुन्हा एकदा क्षीरसागरच बरे असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आणि बीडकरांवर येईल. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.